आज पहिल्यांदा व्हिडिओची सुरुवात जी आहे ती कृष्णापासून सुरू झालेली आहे आणि महत्त्वाचं काम आज कृष्णा करत होता ते म्हणजे झाडांना पाणी टाकण्याचं. मुलांना अशा कामांना लावत जा जेणेकरून त्यांची एक ॲक्टिव्हिटीही होते आणि ते जरा वेळ शांतही असतात. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आज दिवस आहे शनिवारचा आणि मनीष गेलेत गोवाला, जसं तुम्ही बघितलंच. आणि आज जे आहे कृष्णाचा स्पोर्ट डे आहे, त्यासाठी स्कूलमध्ये जायचं आहे 1:30 वाजता. आणि इथे झाडांना पाणी टाकण्याचं काम चाललं आहे. बरीच कामं पडली आहेत. जेवण बनवते मी आता, बटाट्याची भाजी आणि चपाती. मस्त जेवण करून आम्ही जाणार आहोत. पहिले विचार केला होता की पोहे वगैरे बनवते, पण तेच वेळ होऊन जाईल म्हणून थोडं सँडविच वगैरे बनवून घेते नाश्त्याला. आणि जेवणात जे आहे बटाट्याची भाजी आणि चपाती बनवायची आहे, म्हणून त्याला म्हटलं झाडांना पाणी तू टाक, पण लक्ष द्यावं लागतं, कधीतरी जास्त पाणी वगैरे देईल टाकून. म्हणून लसूण मी इथे क्लीन करते आणि त्याच्याकडे पण लक्ष ठेवते. हाय गाईज. ओके, सो 1:30 वाजता आम्ही स्कूलमध्ये जाणार आहोत. स्पोर्ट डेचं जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल. लाईट गेली आमची आणि चार्जिंग मोबाईलला जी आहे ती फक्त 35 आहे, तर मोबाईलला चार्जिंग झाली पाहिजे म्हणजे जे क्लिप्स आहेत त्या तुमच्यासोबत मला चांगल्या प्रकारे शेअर करता येतील. सो चला, लाईट येण्याची मी वाट बघते आणि पटकन जेवण रेडी करते. आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. दोघंच आहोत आम्ही, खूप बोर होतं आहे. आमचाही विचार चालला होता की आम्ही पण गावी जाऊ, कारण कृष्णाला पण आता ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत 10 ते 12 दिवस. तर विचार चालला होता आमचा, पण जर मनीष रिटर्न येऊन गेले तर मग आम्ही जाणार नाहीत, कारण तेच ट्रॅव्हलिंगचा वगैरे खूप जास्त कंटाळा येतो मला, आणि म्हणून मग आम्ही कॅन्सल करू आमचं जाण्याचं. सो बघूया, तो इन फ्युचर प्लॅन आहे. अजून तर आता काही प्लॅन नाही आहे कुठलाच. आता फक्त कृष्णाचा स्पोर्ट डे डोळ्यासमोर आहे आणि तो आज मस्त सेलिब्रेट करायचा आहे. सो चला, पटपट आवरते मी. घर पण आवरायचं बाकी आहे. जसं जसं होईल तसं आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. सो गाईज, मी झाली आहे रेडी आणि माझ्यासोबत अजून एक व्यक्ती येते, तर ती जशी येईल तसं मी तुम्हाला भेटवते तिला. कृष्णा रेडी व्हायचं बाकी, त्याला रेडी करते. थोडंसं मुलांना लेटच रेडी केलं तर ते बरं असतं, नाहीतर स्कूलचा युनिफॉर्म खराब करेल. 1 वाजेपर्यंत आम्हाला निघायचं आहे, 12:30 झालेत आता. मी फक्त तिची वाट बघते. ती आली की तुम्हाला दाखवते की माझ्यासोबत ह्यावेळेस स्पोर्ट डेला कोण येणार आहे. मनीष नाही आहेत म्हणून मला तिला बोलवावं लागलं आहे की एक हेल्प म्हणून जे असतं ते, चल म्हटलं माझ्यासोबत. आणि येस, अशा प्रकारे रेडी झाली आहे. हा ड्रेस मी वेअर केलेला आहे आणि आता थोड्या वेळातच आम्ही निघू. कामं सगळी घरातली डन झालेली आहेत आणि जसं होईल तसं आजचा दिवस शेअर करते. सकाळपासून काही शूट केलं नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं लाईट नव्हती, मी लाईटची वाट बघत होती. लाईट आली, मोबाईलला चार्जिंग झाली आहे आणि आता मी छान छान मस्त क्लिप्स तुमच्यासाठी घेऊन येईल स्पोर्ट डेच्या पण आणि आजचा पूर्ण दिवस पण. चला, ती व्यक्ती आल्यावर आधी तिला भेटवते आणि मग आम्ही स्पोर्ट डेसाठी निघतो. सो गाईज, मावशीची मुलगी आली आहे, आम्ही दोघी चाललो आहे स्पोर्ट डेसाठी आणि आता निघालो आहे. खाली पार्किंगला आल्यावर लक्षात आलं की व्लॉग शूट करायचा आहे. सो चला, जसं जसं होईल स्पोर्ट डे तसा तुमच्यासोबत शेअर करते. सो इथे आम्ही पोहोचलो होतो. स्कूलमध्ये कॉम्पिटिशन अजून सुरू व्हायची होती आणि कृष्णाला आम्ही सांगत होतो की तू पण जाऊन तिथे समोर फोटो काढून ये, बरं असतं स्टेटसला वगैरे ठेवायला आणि एक आठवणी असतात स्कूलमधल्या. पण कृष्णाने काही ऐकलं नाही आणि तिथे फोटो काढण्याचं त्याचं राहिलं. त्यानंतर मुलांनी छान ह्या डकसोबत एन्जॉय केला. दरवर्षी टीचरना असं काहीतरी घेऊन येतात आणि मुलं खूप एन्जॉय करतात. त्यानंतर मग इथे स्पोर्ट डेला सुरुवात झाली आणि हे इतके छोटे छोटे चिमुकले बघून इतकं छान वाटतं ना, जे कधी आपण सांगितल्यावर एका जागेवर उभं राहत नाहीत, तर टीचरचं ऐकून बघा किती छान इथे एका जागेवर उभे आहेत. हे गाईज, गुड मॉर्निंग. आजचा दिवस आहे रविवारचा आणि कालचा स्पोर्ट डे जो आहे एकदम व्यवस्थित झाला. पण 1 वाजेपासून आम्ही तिथे गेलेलो होतो आणि मला तिथे 4-4:30 काहीतरी वाजले. त्यामुळे तिथे खूप जास्त चेअरवर बसून बसून त्रास व्हायला लागला होता कमरेचा. म्हणून म्हटलं घरी जाऊया. आणि जे पॅरेंट्सचा स्पोर्ट होता तो आम्ही बघितलाच नाही, घरी येऊन गेलो.
घरी आल्यावर अजूनच तब्येत खराब झाली आणि बिचारी माझी मावशीची मुलगी ती माझ्यासाठी जेवण बनवून गेली. तिने खिचडी वगैरे बनवलेली होती आणि ते पण मी खाल्लं नाही. कृष्णाला तिने जेवू घातलं आणि ती लगेचच निघाली. 7-7:30 वाजता काहीतरी ती माझ्या घरून गेली आणि त्यानंतर जे आहे मी तेव्हाची झोपलेली, तर आज सकाळी 9 वाजता उठली आहे आणि आराम करून घेतला पूर्णपणे. आज जे आहे छोटी मोठी कामं करायची. संडे आहे, हेअर ऑइलिंग केलं आहे मी आता नेल वगैरे काढते कृष्णाचे आणि त्यानंतर जे आहे मला व्लॉग एडिट करायचं आहे. बड्डेचा व्लॉग आज कुठल्याही परिस्थितीत मला अपलोड करायचा आहे, तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे 2-3 रेसिपी ज्या आहेत त्या शूट करून ठेवायच्या आहेत. तर आता मस्त इथं उन्हामध्ये बसतो आम्ही आणि इथेच आज दिवसभर आम्ही पूर्ण टाईम स्पेंड करणार आहोत बाल्कनीमध्ये. जसं होईल तसं आजचा पण दिवस शेअर करते. काल बरंच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत, पण हेच आहे की तब्येतीने साथ नाही दिली. काल पण तब्येत खराब झाली आणि त्यामुळे जे आहे जे सर्व ब्लॉग वगैरे रेकॉर्ड करण्याचं माझं पुढचं सर्व राहिलं. पण बिचारी माझ्या मावशीच्या मुलीची मला खूप हेल्प झाली. काल तिने खूप सांभाळलं कृष्णाला तिथे हॉलवर पण आणि त्यानंतर घरी येऊन पण जेवण वगैरे बनवून गेली. खिचडी बनवली होती तिने आमच्यासाठी आणि मग ती गेली 7-7:30ला सर्व आवरून वगैरे. सो चला आता आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते जसं होईल तसं. आणि आज कृष्णाला काय खायचं आहे? पिझ्झा. एक मिनिट. काय खायचं आहे तुला आज? पिझ्झा. पिझ्झा? कोण बनवणार आहे पिझ्झा? तू. कशामध्ये बनवायचा आहे पिझ्झा? एअर फ्रायर. एअर फ्रायरमध्ये? सो अशा डिमांड्स भेटत राहतात मला. जरी मनीष घरी नसले तरीसुद्धा पिझ्झा खायचा आहे, चिकन लॉलीपॉप खायचं आहे, चिकन राईस खायचं आहे, बरंच काय काय असतं. सो आज पिझ्झाची डिमांड आली आहे आणि पिझ्झा बेस मी आणून ठेवला होता कालच. सो चला आता आज त्याला पिझ्झा बनवून देईल आणि जी खिचडी आहे आम्ही रात्री खाल्ली नाही ती आज आमची होऊन जाईल. डन. नाश्ता लंच वगैरे होऊन जाईल आय थिंक आमचं त्याच्यामध्ये. आणि पिझ्झा वगैरे बाकीचं आहेच. 2 रेसिपी आहेत. ज्या ब्रेडची पण एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. सो चला आजचा दिवस सुरू करूया. सो आम्ही इथे बाल्कनीत छान उन्हामध्ये बसलेलो होतो आणि इतकं रिलॅक्स वाटतं ना उन्हात बसल्यावर, कारण थंडी इतकी वाढली आहे ना. मी तर म्हणते ना पहिल्यांदा एवढी थंडी पडली असेल. मी बदलापूरमध्ये आल्यापासून खरंच खूप डेंजर थंडी आहे ह्यावेळेस. आणि मग उन्हात जेवढं बसतो ना तेवढं रिलॅक्स वाटतं. आणि कृष्णाला आता फक्त 2 दिवस स्कूल राहणार आहे. त्यानंतर त्याला क्रिसमसच्या सुट्ट्या लागणार आहेत. तो पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेलच लवकरच. थोडे ब्लॉग ना लेट येत आहेत कारण बरेच दिवस झाले ब्लॉग शूट करून ठेवलेले आहेत आणि मध्ये गॅप पडला. त्यामुळे मग ना बड्डेचे पाहुणे वगैरे होते घरामध्ये, तर बराच गॅप पडला व्लॉग्समध्ये आणि म्हणून ना व्लॉग यायला थोडा लेट होतो आहे. पण तरीही हळूहळू करून रुटीनवर व्लॉग घेऊन येईल आणि सर्व जे व्लॉग आहेत ना ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. तर इथे बघा कृष्णाचे जे नेल्स आहेत ते काढणं चालू होतं. मुलं मातीमध्ये खेळतात ना ते एवढे घाण होऊन जातात, म्हणून त्या नेल्सकडे मला प्रॉपर लक्ष ठेवावं लागतं. आणि कधीतरी असं होतं ना की चुकून माझं लक्ष नसतं त्याच्या नेल्सकडे, पण मला असं असतं की चला आज बघावे लागतील, चेक करावं लागेल, त्याचे नेल्स जे आहेत ते काढावे लागतील. पण मी ते चेक करत नाही की वाढलेत की काय, फक्त एक मनात असतं. आणि तेवढ्यात ते मनीषला दिसतात की त्याचे नेल्स वाढलेत, त्यामध्ये काहीतरी घाण वगैरे आहे म्हणून. आणि मग ते जे सुरू होतात ना की तू त्याचे नेल्स काढत नाही, ते बघत नाही वगैरे. माणसांचं एक असतं, जे दिसलं की तिथे लगेच सुरू होतात. मग ते त्यांना व्यवस्थित समजावून सांगावं लागतं की मी आज चेक करणारच होती, असं तसं सर्व. तसं तर मुलं आपल्या आजूबाजूलाच खेळतात, आपलं लक्ष असतंच, त्यांचा हात आपल्या हातात येत असतो दिवसातून बऱ्याचदा, तर लक्ष असतंच. पण कधीतरी असं होऊन जातं, जास्त आपण गडबडीत असलो की मग मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष होऊन जातं आणि मग तेव्हा ह्या गोष्टी होत असतात. असो, नेल्स वगैरे त्याचे क्लीन झाले आणि तेवढ्या वेळात त्याला शांत बसवण्यासाठी ते बुक्स घेऊन बसलेलो आणि त्याला ते काहीतरी शिकवणं चाललेलं होतं. त्यानंतर मग जसं तुम्हाला सांगितलं की त्याला पिझ्झा खायचा आहे आज, त्याची इथे तयारी सुरू झालेली होती. मला तरी वाटतंय ना मी 2-1 वर्षांनी पिझ्झा बनवते, चॅनलवर शेअर करते तुमच्यासोबत. कारण 2 वर्षांपासून आम्ही बाहेरच पिझ्झा खात होतो आणि मी एकदा चॅनलवर टाकलेला आहे पिझ्झाची रेसिपी. पण तेव्हा जे आहे ना मी तव्यावर ते बनवलेला होता. पिझ्झा बेस जो आहे तो तव्यावर टाकलेला. आणि एकदा मी जे शेअर केलं होतं आय थिंक व्हॅलेंटाईनला शेअर केलं आहे लास्ट इयरच्या, तेव्हा मी घरीच बनवलेला होता पिझ्झा बेसही आणि पिझ्झाही टोटल. सो गार्लिक ब्रेडही बनवला होता मी त्याच्यासोबतच, ते मी चॅनलवर शेअर केलेलं आहे. तर 1 वर्ष झालं कदाचित पिझ्झा टाकून. तर ह्या वेळेस म्हटलं जसंही ते एअर फ्रायर आलं ना आणि त्यावर पिझ्झाचं ऑप्शन होतं, तेव्हापासून माझं होतं की नाही मला पिझ्झाची रेसिपी शेअर करायची तुमच्यासोबत. पण असतं ना की गोष्टींना बराच वेळ होऊन जातो आणि तसंच एका
गोष्टीला वेड होतो आहे तो म्हणजे ती चहाची जी केटली आणलेली आहे मी, टीपॉट जो आहे तो आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये चहा कधी बनवून मी तुमच्यासोबत शेअर करते माहीत नाही. बऱ्याचदा ठरवते की चला आज याच्यामध्ये चहा बनवूया, पण एक आहे की फर्स्ट रिॲक्शन जे आहे ते मला मनीषचं चेक करायचं आहे आणि त्यामुळे मी थांबलेली. आणि आता ते गोवाला चालले गेले, तर आता ते तिथून रिटर्न आल्यावरच त्या पॉटमध्ये जो आहे चहा बनणार आहे आणि तुमच्यासोबतही मी शेअर करणार आहे. जेवढे माझे व्ह्यूअर्स असतील त्याच्यातल्या बऱ्याच लोकांनी तो टीपॉट वापरलाही असेल आणि बऱ्याच जणांना त्याचे अनुभव असतील, पण माझा एक्सपिरियन्स वेगळा राहील आणि मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं म्हणजे तो अनदर लेवलचा आनंद असतो. त्यामुळे मग मी ठरवलेला आहे की तो जो व्हिडिओ आहे तो मी प्रॉपर तुमच्यासोबत शेअर करेल. तर लवकरच तो व्हिडिओ पण घेऊन येईल मी. आणि बरीच कामं आहेत घरात. येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की काय काय चेंजेस मी घरामध्ये करणार आहे आणि कशा प्रकारे जे आहे घर परत एकदा रिसेट होणार आहे. सो चला, बोलत बोलत इथे पिझ्झा रेडी झाला आहे. कसा आहे? छान आहे. छान आहे. आवडला? थँक यू. वेलकम. सो गाईज, जो पहिला पिझ्झा बनवला होता ना पूर्ण फिनिश केला आहे, तरी दुसऱ्या पिझ्झासाठी इथं वाट बघितली जाते. आवडला तुला पिझ्झा खूप? अजून खायचा आहे? जास्त खायचा नसतो तो, मैदापासून बनलेला असतो, त्याला जास्त खायचा नसतो, थोडासाच खायचा असतो. कसा लागला सांग एकदा? टेस्टी, व्हेरी यम्मी. कसा लागला? टेस्टी आहे. इथे बघा, मी कबर्ड क्लीन करायला काढलंय. खूप जास्त मेसी झालेला होता. वरचं बघा दिसत असेल, मनीषचे कपडे वगैरे सर्व मेसी झालंय कपाट. तर इथे सर्व मी आता बेडशीट वगैरे ठेवून दिल्या. तिकडे चटया आहेत, इकडे सर्व बेडशीट्स आहेत. अजून इथे बेडशीट्स येणार आहेत. आणि त्यानंतर हे रुमाल वगैरे ठेवलं आहे. आणि हे सर्व एक्स्ट्रा सामान आहे, जे कर्टन वगैरे आहेत जे मला नाही लागणार आहे, ते सर्व मला बेडमध्ये टाकायचं आहे. कृष्णाचे इथून मी आता कपडे काढते एक्स्ट्राचे, जे त्याला येणार नाहीत. हे बघा, हे जीन्स वगैरे असे, तर ते मी आता बेडमध्ये ठेवून देईल, पुढे ते कामात येतील. अशा प्रकारचं काम जे आहे ते चाललं आहे. आणि इथे हे मध्ये मध्ये करणं चाललं आहे. बघ, तुम्हाला छाशी ना ते. हा, तुम्हाला छाशी काय सांगू? हे कोण कोण आहे असं? बरं, कोण आहे? कोण आहे तू ओळख? कृष्ण दादा. कोणता कृष्णा दादा आहे? हा, हा, कोण आहे? कृष्ण दादा. हर्षू दीदी. हर्षू दीदी. हा, कोण आहे? ओम दादा. कृष्णा दादा. बघू कृष्णा दादाचे कारण होता इकडं बघू. हर्षू वाटतं, बघू नीट. राणूताई आहे. राणूताई. हां, राणू दीदी आहे. आणि ओम दादा होता. हां, छोटा होता तेव्हा. आणि आई बाबा. कोण आहे? आई बाबा. पप्पाचे. हां, पप्पांची मम्मी, पप्पांचे पप्पा, तुझे आई बाबा. पुढे. आणि हे कोण आहे? आत्तू आहे. हां, आणि हे मामा आहेत. हां. हां, आणि हे कोण आहे? आत्तू. हां, आत्तू. आणि हे मामा आहेत. ही हर्षू दीदी आहे. पुढे. तू ओळख? पप्पा. हां, पप्पा आहेत. बऱ्याच दिवसांनी आज कबर्डमधून हा सासरचा जो अल्बम आहे तो बाहेर आला आणि त्यामध्ये सासरकडचे सर्व लोक आहेत. त्यामध्ये आई बाबाही होते कृष्णाचे, म्हणजेच माझे सासू सासरे. आणि थोडंसं त्यांचे फोटो बघितले की थोडासा इमोशनल मोमेंट जो आहे तो समोर येतो आणि फॅमिलीची ज्या आठवणी आहेत त्या पुन्हा एकदा डोळ्यासमोर येऊन उभ्या असतात. हे असं कबर्ड क्लीन करायला काढलं ना की बऱ्याच आठवणी बाहेर येतात. असो, संध्याकाळी जी आहे मस्त अशी ब्रेडची रेसिपी बनवली होती आणि अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.